नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। मोदी शहांच्या रणनीतीची भीती, महाविकास आघाडी देणार एकच उमेदवार, 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणूक। तुमच्या मनासारखे घडले मग उपोषण कशाला, राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल, म्हणाले सध्याचे राजकारण भाजपला परवडणार नाही। पीएम मोदी विजन असलेले पंतप्रधान, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मोदींचं भरभरून कौतुक। महाविकास आघाडीची गत इंडियासारखी होऊ देणार नाही, आम्ही ताकही फुंकून पिणार, वाटा वेगळ्या करणार नाही, महाविकास आघाडीला आंबेडकरांची ताकद। आयकर विभागाच्या रडारवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे बडे अधिकारी, नाशिकमध्ये कर बुडवल्याने बड्या ठेकेदारांवर छापेमारी। तुम्ही जिथे शिकला तेथील मी सिनियर प्रोफेसर छगन भुजबळ यांचा गायकवाडांना इशारा, म्हणाले जरांगेंसाठी सरकारची GR तयारच। एकनाथ शिंदे सरकार 3 रंगांचे, या सरकारची परिस्थिती म्हणजे 2 बायका अन फजिती ऐका। NCP नेते एकनाथ खडसे यांची टीका, मला भाजपची कोणतीही ऑफर नाही, मला कोणत्याही पदाची हौस देखील नाही, छगन भुजबळ यांनी फेटाळला अंजली दमानिया यांचा दावा। आणि लोक शरद पवारांनाही जाणता राजा म्हणतात, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे मोदींच्या छत्रपती शिवरायांच्या तुलनेवर विधान। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील स्वर्गीय केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरीतील स्वर्गीय डॉक्टर सुहासिनी इर्लेकर रंगमंचावरून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विभागीय नाट्य संमेलन बीडमध्ये पार पडत आहे। या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत हे होते, तर उद्घाटक म्हणून कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती। जीवनात अनेक कार्यक्रम केली, असंख्य नाटकं पाहिली, आयुष्यात आलेली अनेक नाटकं भोगली, परंतु पहिल्यांदाच मला विभागीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली असून बीड जिल्ह्याने नाट्य क्षेत्राला अनेक नामवंत हिरे दिले आहेत, असे उद्गार कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले। यावेळी मंचावर विश्वस्त तथा माजी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, आमदार प्रकाश सोळंके, नाट्य परिषदेचे कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईल, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पाटील, उपाध्यक्ष नरेश गडेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री गौरी कुलकर्णी, सहकार्यवाह समीर इंदुलकर, कोषाध्यक्ष सतीश लोटके, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, सहकार्यवाह दिलीप कोरके, सुनील डगे, प्रशांत शेलार, सिने कलाकार विजय गोखले, संदीप पाठक, सचित पाटील, पंढरीनाथ कांबळे, गौरी कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सुधीर निकम, शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, राजकिशोर मोदी, बाजीराव धर्माधिकारी, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बीड जिल्हा परिषदेचे CEO अविनाश पाठक, बीड नगरपालिकेच्या CEO नीता अंधारे आदींची उपस्थिती होती। चकलांबा पोलीस ठाण्याअंतर्गत काही दिवसांपासून अनेक गावात जबरी चोरी, दरोडा असे प्रकार घडत होते, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ परेशान झालेले असताना दिनांक 30 जानेवारी रोजी याच गुन्ह्यातील 5 अट्टल दरोडेखोरांच्या मोठ्या शिताफीने चकलांबा पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना ताब्यात घेतले आहे। चकलांबा पोलीस घरफोडी करणाऱ्या चोरांच्या मागावर बऱ्याच दिवसापासून होते। मोठ्या शिताफीने रेकॉर्डवरील अट्टल 5 दरोडेखोरांना पकडण्यात यश आले। त्यांच्यावर दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, मोक्का यासारखे अनेक गंभीर गुन्हे विविध जिल्ह्यात व पोलीस स्टेशनला दाखल असून त्यांना संबंधित गुन्ह्यात अटक केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। हे चकलांबा पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू, एक लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे। तसेच त्यांच्याकडून जिल्ह्यातील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून यामध्ये दीपक गौतम पवार, गोविंद गौतम पवार, राजेश दिलीप भोसले सर्व राहणार टाकळी अंबड तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर, नितीन मिश्रा चव्हाण राहणार जोड मालेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड, किशोर दस्तगीर पवार राहणार पैठण जिल्हा संभाजीनगर यांचा समावेश आहे। सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे, पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे,
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, सहाय्यक फौजदार गाडे, पोलीस हवालदार बारगजे, केदार, खेडकर, पोलीस शिपाई खेत्रे, घोंगडे आदींनी केली। झुंजार नेता लाईव्हसाठी सुभाष शिंदे, गेवराई। बीड ग्रामीण पोलिसांनी 3 मोटारसायकलींसह करण रमेश बडवणे वय 21 वर्षे आणि करण हनुमान खराडे वय 20 वर्षे दोघेही राहणार नवीन मोंडा रोड MIDC पेठ बीड या 2 चोरांना मोटारसायकलसह जेरबंद केले असून दोघेही पेठबीड भागातील रहिवासी आहेत। पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे। संस्कृत भारती देवगिरी प्रांताचा कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग बीड येथील याज्ञवल्क्य भवन येथे संपन्न झाला। या अभ्यास वर्गाला बीड, छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, धाराशिव, परभणी, लातूर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभ्यास वर्गाचे उद्घाटक म्हणून बीड येथील ज्येष्ठ विधितज्ञ तथा ॲडव्होकेट कालिदासराव थिगळे यांना आमंत्रित करण्यात आले होते। तसेच आशीर्वाद देण्यासाठी वेदशास्त्र संपन्न श्री नारायणदेव सुलाखे हे उपस्थित होते। या अभ्यास वर्गात एकूण 4 सत्रात मार्गदर्शक म्हणून संस्कृत भारती पश्चिम क्षेत्र संघटक श्री संजीव कुमारजी, प्रांत मंत्री श्री अविनाशजी मोहाड, प्रांताध्यक्ष डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख डॉक्टर अजित चौधरी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर मांडाखळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी, डॉक्टर अजित चौधरी, प्राध्यापक संतोष जोशी, श्री नितेश अग्रवाल, सौ सपना अग्रवाल, प्राध्यापक आनंद रत्न पारकी, प्राध्यापक कृष्णा रामदासी, श्री विवेक गुळवेलकर, श्री दिनेश माकरिया, चिरंजीव सहदेव जोशी, कुमारी अपर्णा रामदासी, कुमारी श्रद्धा ठोसर, प्राध्यापक विवेक वैद्य, संस्कृत शिकणारे अनेक डॉक्टर व अनेक विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।